ते भरून काढून आम्हाला कुठेतरी पाणी वाढवून देण्याची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलेली आहे। अजून पेपरवरती मान्य केलेली नाही। पेपरवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। पुढच्या काही वेळामध्ये इथं राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही गाद्यांची मागणी केली होती। आम्ही आमच्या कार्यालयाकडनं गाद्या मागितलेल्या आहेत। पुढच्या 10 मिनिटांमध्ये इथं गाद्या येतील। आमचे हे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका आहे। जर शेतकऱ्याचं मन मागण्या पूर्ण झाल्या, जर शेतकरी हो म्हणले तरच इथून आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। राष्ट्रवादीचे आज प्रमुख नेत्यांची मुंबईमध्ये बैठक होती महत्त्वाची पवार साहेबच्या बैठकीला तुम्ही त्या बैठकीला गेले नाही त्याच्यामुळे राष्ट्रवाद चर्चा सुरू झाल्या। तुम्ही नेमकं बैठकीला का गेला नाही किंवा त्याचं कारण काय? मी ट्विटच्या मदतीने याबद्दल व्यक्त झालेलो आहे। आज इथे येणं महत्त्वाचं होतं कारण का अजून जर काही दिवस पुढे गेले तर मग प्रशासन अशाच पद्धतीने शेतकऱ्याला गृहीत धरेल आणि मग गृहीत धरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न जनावरांचा आणि माणसांचा इतका मोठ्या प्रमाणात झालाय। त्यामुळे काही प्रमाणात मीटिंग महत्त्वाची होती। आदरणीय पवार साहेब आणि प्रमुख आमचे सर्व नेते हे मुंबईला आत्ता आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही चालतो। त्यामुळे माझ्यासारखा एक कार्यकर्ता तिथं न जाता पवार साहेब नेहमी जे सांगतात की प्रथम लोक आणि मग लोक प्रथम ठेवून आत्ता पुण्यामध्ये येऊन लोकांचे प्रश्न मार्गी लावणं आणि ते सुद्धा पिण्याच्या पाण्याचे आणि जनावरांच्या पाण्याचे हे मला महत्त्वाचं वाटल्यामुळे मी इथं आलेलो आहे। सुप्रियाताईंना या बाबतीतली कल्पना मी 100% त्या ठिकाणी दिलेली आहे। तिथं बैठक सुरू आहे। बैठकीमध्ये नक्कीच एक निर्णय असा घेतला जाईल। आता पूर्णपणे रस्त्यावर येऊन लोकांच्या वतीने आता आपल्याला लढावं लागेल आणि आक्रमक पद्धतीने लढावं लागेल अशी भूमिका तिथं मांडली जाईल आणि ती मान्य केली जाईल असं मला विश्वास आहे। बारामतीच्या शेतकऱ्यांच्या बरोबर बारामतीचे लोकप्रतिनिधी जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत, मात्र त्या शेतकऱ्यांबरोबर तुम्हाला इथं येऊन सिंचन विभागामध्ये पाण्यासाठी भांडावं लागतं, ते त्यांचं अपयश आहे का? म्हणजे तुम्ही बारामतीच्या शेतकऱ्यांसाठी भांडावं लागलं। आता ह्याच्यामध्ये बघा, कर्जत जामखेडमध्ये मी आमदार आहे। मी आमदार कोणाच्या विरोधात झालो? लोकांच्या कृपेने तर राम शिंदे सरांच्या विरोधात झालो। पवारांच्या विरोधात लढतात म्हणून राम शिंदे सरांना आमदारकी मिळाली मागच्या दरवाजातून, त्यांना सभापती पद मिळालं की रोहित पवारला मतदारसंघामध्येच अडकून ठेवलं पाहिजे, बाहेर तो गेला नाही पाहिजे। आता सभापती पद मिळाल्यानंतर त्यांनी अख्ख्या देशामध्ये सरकारी विमान घेऊन प्रवास केला, हेलिकॉप्टरचा उपयोग केला। अरे पण कर्जत जामखेडसाठी काय करणार हे तुम्ही त्या ठिकाणी सांगा। तिथं तुम्ही पदाचं काय लोणचं घालता का? आता कुठेतरी माझ्यावर टीका करतात की रोहित पवारला आता माझी आठवण झाली। अरे बाबा, तुझी आठवण म्हणजे तुझ्याकडे पद आहे म्हणून तुमची आठवण त्या ठिकाणी झाली असेल तर एवढीच हिंमत आणि ताकद असेल तर 18 तारखेपर्यंत कुकडीचं पाणी तुम्ही सोडून दाखवा। आहे का हिंमत? आणि द्या 35 दिवसाचं तुम्ही आवर्तन। काहीच करू शकत नाही, एसीत बसून कडक कपडे घालून मात्र त्या ठिकाणी टीका करतात। जसं कर्जत जामखेडमध्ये एक पद आहे तसंच बारामतीमध्ये सुद्धा पद आहे उपमुख्यमंत्री पदाचं। कदाचित पार्टीमध्ये चालणाऱ्या गोष्टी आणि बऱ्याच काही इतर अडचणी असल्यामुळे या विषयाकडे त्यांचं लक्ष दिलं गेलं नसेल आणि पूर्वी जी पद्धत होती, एकदा निर्णय घेतला आता अधिकारी हे ऐकायचे। आता त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल झालाय। अधिकाऱ्यांना दुसरेच कुणीतरी काही गोष्टी सांगतात असं कुठेतरी जाणवायला लागले। दुसरे नेते कोण जे या पुरंदरमध्ये बारामती मतदारसंघामध्ये हे हस्तक्षेप करतायत हे कुठेतरी आता आपल्याला बघावं लागेल। त्यामुळे अशा पद्धतीने या छोटे छोटे पण महत्त्वाचे विषयाकडे जर दुर्लक्ष झालं आणि प्यायला पाणी जर शेतकऱ्याला मिळालं नाही तर शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात अडचण ही होऊ शकते। त्यामुळे हे निर्णय लक्ष देऊन घ्यावे लागतात। त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तिथं लक्ष देणं महत्त्वाचं आहे।